नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. आज ब्लॉग आहे आपला मार्गशीर्ष गुरुवार. आज तिसरा मार्गशीर्ष गुरुवार चालू आहे बघा. महालक्ष्मीची कहाणी पठण चालू आहे. आमची मिसेस आहे दुर्गा देवकर. महालक्ष्मी कहाणी पठण करीत आहे आणि लक्ष्मीचं स्मरण करत आहे. आणि आमचे छोटे चिरंजीव लक्ष्मी संग मस्ती वगैरे करत आहेत बघा. लक्ष्मीला हात लावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि लक्ष्मीच्या पाया पण पडत आहेत, आशीर्वाद घेत आहेत लक्ष्मीचा. छोटी मुले अशीच असतात. मुले ही देवाघरची फुले, ही म्हण काय चुकीची नाही. मुलं आपल्या लहान वयात त्यांचे लहान वय खेळण्याचे बागडण्याचे असते. त्यामुळे मुले ही देवाघरची फुले असतात. हे आमचे मोठे चिरंजीव लक्ष्मीचा आशीर्वाद घेतलेला आहे. लक्ष्मीसाठी आम्ही साखर प्रसाद ठेवलेला आहे आणि वेपर्स आणि उपवासाचे साहित्य ठेवलेले आहे. लक्ष्मी पुढं आम्ही 5 फळे ठेवलेले आहेत आणि जास्वंद, आमच्याच घरी जास्वंदीचं झाड आहे, ते आम्ही जास्वंदीची सजावट केलेली आहे मित्रांनो. जास्वंदीच्या सजावटीमुळे मूर्ती आकर्षक दिसत आहे. सजावट केल्यामुळे मूर्तीला चांगले रूप आलेले आहे. मूर्ती कशी दिसते बघा, प्रसन्न असल्यागत वाटत आहे मूर्तीला. आपण फूल ठेवल्यामुळे देवीला प्रसन्नता वाटत असते. हे आमचे देवघर आहे मित्रांनो बघा. शंकराची मूर्ती आहे, गणपतीची मूर्ती आहे, मायका चिंचणी देवीची मूर्ती आहे. आमचे छोटेसे देवघर कसे वाटले मित्रांनो सांगत चला कमेंटमध्ये. आणि महालक्ष्मीचा फोटो कसा दिसत आहे ते पण मित्रांनो सांगत चला. देवीचं रूप कसं आहे मित्रांनो. आपल्याला प्रसन्न देवी असली म्हणजे प्रसन्नता वाढते आपल्या. मार्गशीर्ष महिन्यात महिला या महालक्ष्मीची पूजा हे करत असतात. त्यामुळे घरात वातावरण प्रसन्न असते. देवीची पूजा केल्यामुळे वातावरण हे प्रसन्न राहते. साफसफाई केलेली असते बघा. अशाच प्रकारे आपल्या घरातील वातावरण हे अतिशय चांगल्या प्रकारे राहत असते बघा मित्रांनो. अशाच प्रकारे कोणाकोणाच्या घरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार देवीची पूजा केली जाते बघा. आम्ही देवीसाठी पुलाव बनवलेला आहे बघा. दिल्ली राईस पुलाव आहे हा. खास देवी गुरुवारचं असल्यामुळे देवीसाठी प्रसाद ठेवण्यासाठी आम्ही खास पुलाव बनवलेला होता मित्रांनो. आपल्या इथे देवीला काय काय प्रसाद ठेवतात ते पण कमेंटमध्ये सांगत चला मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे